आज आपण शिळ्या चपातीपासून घरगुती प्रकारे मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता कसा करणार आहोत हे बघूया। चला तर आता रेसिपीकडे वळूया। चला आता आपण साहित्य बघून घेऊया। 2 ह्या रात्रीच्या चपात्या, शिळ्या चपात्या, नंतर 4 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले, बेसन पीठ, ओवा, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, जिरे, बारीक चिरलेला टोमॅटो, धनिया पावडर, हळद, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि चवीपुरतं मीठ। हे टोमॅटो सॉस। आता आपण 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, तो हातावर असा मॅश करून ह्यामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। हे इतकं बॅटर एवढं पण पातळ नाही करायचं, जे आपण भजीला पीठ भिजवतो त्या पद्धतीनेच हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही। हे पहा, या प्रकारे आपले हे मिश्रण तयार झालं पाहिजे। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी आपण त्यामध्ये पहिले थोडं हळद टाकू, अर्धा चमचा, त्यानंतर धनिया पावडर अर्धा चमचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, थोडंसं जिरं, थोडी मोहरी। आता आपण हे मॅश करून घेऊया। तुम्ही चमच्यापेक्षा किंवा कुठल्याही मशीनच्या सहाय्याने करण्यापेक्षा हाताने जर व्यवस्थित मॅश केलं तर ते एकदम व्यवस्थित ह्याला सगळे मसाले लागले जातील आणि भाजी तुमची व्यवस्थित तयार होईल। हे पहा, आता आपली भाजी व्यवस्थित झाली आहे एकत्र करून। आता ही आपण रात्रीची राहिलेली चपाती घेतली शिळी। आता आपण त्याला हे जे बटाट्याच्या भाजीचं बॅटर केलं होतं हे व्यवस्थित सगळीकडनं लावून घेऊया। तुम्ही पाहिजे तर चमच्याच्या सहाय्याने पण लावू शकता, पण तुम्ही जर हे बॅटर हाताने व्यवस्थित लावून घेतलं तर त्याचे व्यवस्थित ते लागल सगळ्या बाजूंनी। आपण आता हे बॅटर पूर्ण लावून घेतलेले। आता तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया। ही चपाती आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता चपाती ही आता 2 मिनिटं आपण अशीच ठेवून घेऊया, त्याला एक वाफ येऊ देऊया। आता आपण ह्या चपातीवर हे बेसन पीठ टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण आता ह्याला बेसन पीठ लावून घेतले। आता हे 2 मिनिटं ह्याला आपण एक वाफ काढून घेऊया। आता आपण हे झाकण काढू। तुम्ही बघू शकता ह्याला एक वाफ आलेली आहे। आता हे आपण अलगद व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचंय। आता हे ह्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित 2 मिनिटं वाफून घ्यायचंय। हे पहा, आता आपण हे बघू शकता तुम्ही, हे व्यवस्थित आता वाफून झालेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं आता हे तयार झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये आपले बाकीचे सगळे जिन्नस टाकून घेऊया। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोबी, फ्लावर किंवा शिमला मिरची, गाजर, बीट ह्या प्रकारे भाज्या ह्यामध्ये टाकू शकता, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या, आणि हे मुलांना खाण्यासाठी पौष्टिक आहे। अशा प्रकारे आता हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा चाट मसाला, भरपूर सारी बारीक शेव। आता आपण हे कट करून घेऊया। असं व्यवस्थित हा भाग निघालेला आहे। आता हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी, पुदिन्याची किंवा खोबरे चटणी कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता।